जत तालुक्यात चारा टंचाई नसल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर माजी आमदारांची जोरदार टीका। सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने पशुधन संकटात सापडलेला आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची चारा टंचाई नसून पुरेसा चारा उपलब्ध असल्याचं जाहीरपणे पत्रक काढून स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे दुष्काळग्रस्त नेते आक्रमक झालेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याची आरोप जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलाय। जत तालुक्यातील पूर्व भागात टँकरने पाणी पुरवठा केला जातो, याचा अर्थ पाणी नाही, भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर आहे आणि पशुधन देखील संकटात सापडले। मात्र जिल्हाधिकारी कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचं भासवत आहेत। हा जनतेचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आणि गेल्या 4 महिन्यांपासून जिल्हा प्रशासन निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याने दुष्काळाकडे त्यांना लक्ष देण्यास वेळ नाही आणि जिल्हाधिकारी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप देखील जगताप यांनी केलेला आहे। जत तालुक्यामध्ये गेल्या वर्षी शासकीय रेकॉर्डप्रमाणे 18 इंच पाऊस झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे, परंतु 18 इंच पाऊस हे सुद्धा चुकीचं आहे आणि पाऊस हे थांबून झाल्यामुळं 1-2 इंच पाऊस झाला आणि परत एकदा 8 इंच पाऊस झाला तर ते पाणी जमिनीत न मुरता बाष्पीभवन होऊन जाते। त्यामुळं मागच्या वर्षी पूर्णतः जत तालुका दुष्काळानं होरपळून निघालेला आहे। त्यात विशेषतः पूर्व भागात 65 गावं यांना आजही पिण्याच्या पाण्याची टँकरनं व्यवस्था केली जात आहे। एकूण जवळजवळ 73 गावामध्ये 93 टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे। याचा अर्थ असा आहे की प्यायला पाणी नाही, त्या ते निश्चितपणे चाऱ्याला वगैरे तिथं जनावरांना चारा मिळत नाही, त्यामुळं पशुधन धोक्यात आलेलं आहे आणि जे काय दूध व्यवसाय आहे त्या दूध व्यवसाय मार खाल्लेला आहे, दुधाची घट झालेली आहे। तर जत तालुक्यामध्ये एवढी भीषण टंचाई असताना मान्य जिल्हाधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची टंचाई नाही असं भासवणं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांना जनतेची दिशाभूल केल्यासारखं आहे। दुसरा मुद्दा असा आहे की संपूर्ण यंत्रणा आहे गेली 3-4 महिने लोकसभेच्या इलेक्शनमध्ये व्यस्त होती, त्यामुळे यांना दुष्काळाकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळाला नाही आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं दुष्काळ हटवायला पाहिजे किंवा दुष्काळ मात करायला पाहिजे तसं कोणतीही उपाययोजना त्यांनी न केल्यामुळं हा दुष्काळ जनतेला कायच्या स्मरणात राहील अशा पद्धतीने गेलेले। कुठल्याही प्रकारची शासकीय व्यवस्था, पिण्याच्या टँकरचे सुद्धा पाणी कमी पुरवठा होते, जनावरांना चाराच्या छावण्या नाही, बाकी कुठलीही व्यवस्था दुष्काळामध्ये लोकांना सवलतीने मिळाल्या आहेत। वीज बिलं 33% भरायला पाहिजे ती सवलत मिळाली नाही, शासनाचा सारा माफ व्हायला पाहिजे ती माफी मिळाली नाही। तर दुष्काळाची कुठलीही सवलत या शासनानं आपल्या लोकांना दिली नाही। जत तालुक्यातली लोक त्यामुळं शासनावर आणि शासकीय अधिकाऱ्यांवर नाराज आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली। सांगलीत पाणी प्रश्न पेटला, रोहित पाटील यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या। राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून लातूर नंतर आता सांगली जिल्ह्यात पाणी प्रश्न पेटलेला आहे। तासगाव तालुक्यातल्या बिरणवाडी फाटा या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत पाण्यासाठी आंदोलन केलंय। दरम्यान पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित R पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलंय। परिणामी परिस्थिती चिघळण्याची चिन्ह निर्माण झालेलं आहे। पाण्यासाठी बिरणवाडी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। पोलिसांकडून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईला रोहित पाटील यांनी विरोध केलाय। शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करावा, ही भूमिका घेऊन रोहित पाटील पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। सावळसह परिसरातील शेतकऱ्यांनी पुनदी सिंचन योजनेतून पाणी मिळावं या मागणीसाठी केले रास्ता रोको आंदोलन। आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रोहित पाटील थेट पोलीस ठाण्यात आले आहेत। आमचे सहकारी साहेब माझ्याशी बोला, मी एकटा किती आम्ही आज बसतो, आम्ही पाणी सोडा या मागणीत जर काही चूक असेल तर तुरुंगात घाला, मलाही घाला। दादा ती निवेदन लोक पाण्यासाठी बसले, जे विषय माझ्याशी संबंधित आहे त्याच्या बाबतीत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थित प्रशासन बोलतं, समजूत काढतं लोकांची। 2 तास समजूत काढत होतो मी, माझे कर्मचारी 2 तास समजूत काढत होते।
2 तास आम्ही लोकांना पाणी मागायला लागल्यावर गाडीत घालून नाही आपण. नाही जी प्रोसिजर आहे दादा, आंदोलन केल्यानंतर लोकांना डिटेन केलं जातं, ही प्रोसिजर आहे. त्याच्यात काय मी त्यांच्यावर कारवाई करत नाही आहे. त्यांना डिटेन करतोय, थोड्या वेळानंतर रिलीज करणार आहे. रिलीज करून बसतोय. तुम्ही हे बघा, तुम्ही बेकायदेशीर जमाव जमवून जमावला नाही. गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल करा. हे जमाव झालं. जमाव पण नाही. हे बघा, जमाव गुन्हा दाखल करा ना. रोहित दादा गुन्हा दाखल करा. तुम्ही रोहित दादा गुन्हा दाखल करा. असं नाही, कायदा सगळ्यासाठी समान आहे. काय रॅली काढून आलेलं नाही. मी पोलीस गाडीत उतरून आलोय. पोलीस स्टेशनच्या बाहेर तुमच्या लोक उपस्थित होती, ती माझ्या बरोबर राहत आलेत. मी काय लोकांना घेऊन आलो नाही. तो विषय नाहीये. नाही, मी सांगतोय फॉर्म घेऊन आलो. तुम्ही जे सांगता ना, ग्राउंड म्हणताय का कोणाला? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. तासगाव तालुक्यातील सावळज येथील बिरणवाडी फाट्यावर पाण्यासाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम आंदोलन. पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पाण्यासाठी आता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तासगाव तालुक्यातल्या बिरणवाडी फाटा या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत पाण्यासाठी आंदोलन केले आणि त्यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादीचा आणि झटापटीचा प्रकार देखील घडलाय. अखेर पोलीस आणि बळाचा वापर करत आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे. तासगाव तालुक्यातील सावळज सह परिसरामध्ये ताकारी सिंचन योजनेच्या पुनदी योजनेतून पाणी मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र पाटबंधारे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान विसापूर पुनदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेलं पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर रास्ता रोको केला. या चक्काजामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. दरम्यान विसापूर पुनदी योजनेचे सिद्धेवाडी तलावात सोडलेलं पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळजच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्यावर रास्ता रोको केला. या चक्काजाममुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्ता रोकोच्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली. सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे. सांगली जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा. आमदार गोपीचंद पडळकरांची सहकार मंत्र्यांकडे मागणी. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतला घोटाळा प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झालेले आहे. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून तातडीनं प्रशासक नेमण्याची मागणी आमदार पडळकर यांनी सहकार मंत्र्यांकडे केलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 6 शाखांमध्ये 2,43,00,000 घोटाळा शाखेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडून झाल्याचं उघडकीस आलेलं आहे. दुष्काळ आणि अवकाळ निधीवर हा डल्ला मारण्यात आलेला आहे. मात्र या सर्व प्रकारावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केलेली आहे. कुंपण शेतखाण्याचा सर्व प्रकार आहे. याआधी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाकडून नोकर भरतीसह मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आहेत. त्याची सहकार विभागाकडून आपण चौकशी देखील लावली आहे. सध्या ही चौकशी सुरू आहे. आता याच संचालक मंडळाच्या पावलावर पाऊल ठेवत बँकेतल्या शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून देखील घोटाळे करण्यात आलेले आहेत आणि आता त्या बँकेच्या शाखांची चौकशी बँकेच्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पण हा प्रकार घोटाळे करणाऱ्यांकडून घोटाळ्याची चौकशी करण्याचा आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून सहकार विभागाच्या माध्यमातून या सर्व प्रकरणाची चौकशी करावी. तसेच वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून असणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या तातडीनं बदल्या देखील कराव्यात अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा कारभार बघितलं तर आजपर्यंत वादग्रस्त ठरला. तुम्ही यावरती पाठपुरावा केला होता. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भात गेल्या 5-6 वर्षांपासून सातत्यानं घोटाळे बाहेर येत आहेत. सहकारातून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, त्यांचा आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, त्यांना सहज आणि सुलभ कर्ज उपलब्ध झालं पाहिजे किंवा सरकारच्या काही सुविधा आहेत, सरकारची काही अनुदान आहेत, ते सहजरित्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळायला पाहिजेत. परंतु सांगली जिल्हा बँक आहे, या बँकेच्या माध्यमातून अनेक घोटाळे सातत्यानं उघड होत आहेत. मी स्वतः विधान परिषदेमध्ये या बाबतीमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता
88ची चौकशी सुरू आहे आणि आता 19/4/2024चं पत्र आहे सहकार आयुक्तांचं आणि डॉक्टर प्रिया दळणर यांची नेमणूक केलेली आहे की जवळपास 50 कोटी रुपये जो काही फ्रॉड झालेला आहे चुकीच्या पद्धतीनं त्याची जबाबदारी निश्चित करणं आणि त्यांच्यावरती कारवाई करणं. आता तर शाखांच्या मधून मोठा भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालेलं आहे. फक्त 6 शाखाची माहिती समोर आलेली आहे. जवळपास 219 शाखा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत. जर 6 शाखांमध्ये इतक्या कोटीचा घोटाळा झाला असेल तर अन्य शाखांची चौकशी केल्यानंतर काय परिस्थिती होईल. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सहकार आयुक्त असतील, सहकार मंत्री असतील यांच्याकडं अशी मागणी करतोय की आता जो घोटाळा झाला आहे त्याची चौकशी तुम्ही जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांच्याकडून करताय. अरे हे कुंपणच शेत खातंय. वरिष्ठ पदाधिकारी, बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक हे घोटाळा करतायत आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आता अधिकारी घोटाळा करायला लागलेले आहेत, कर्मचारी घोटाळा करायला लागलेले आहेत. आणि मग तुम्ही त्यांच्याकडून त्यांची चौकशी करण्यात काही उपयोग नाही. तर सहकार खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या सगळ्या बाबतची चौकशी नीटपणे झाली पाहिजे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक हे पूर्णपणे कायद्याचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं कर्ज वाटप असतील किंवा आणखी काही भानगडी असतील तर ते सगळे करतायत. तर हे संचालक मंडळ बरखास्त करावं आणि प्रशासक या बँकेवरती यावा अशी मागणी मी माननीय सहकार मंत्री महोदयांच्यावर करतोय. खरं तर त्यांनी हा विषय अत्यंत गंभीरपणे घ्यायला पाहिजे. नाहीतर कुठल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली बँक आहे मग ते काय म्हणतील असल्या कुठल्याही भानगडीत न पडता त्यांनी तात्काळ या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. माननीय जिल्हाधिकारी सांगली यांची जबाबदारी खरं यामध्ये आहे, कारण हे सरकारी अनुदान आहे. जे दुष्काळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळतं, जे अवकाळीचं अनुदान मिळतंय, विम्याचं अनुदान मिळतंय, तर हा सरकारी पैसा आहे आणि तो बँकेमध्ये होता. एक तर तो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे होता. जर शेतकरी तिथं आले नसतील तर तो सरकारकडे परत जायला पाहिजे होता. परंतु वर्षानुवर्षे हे पैसे त्या खात्यावरती पडून राहत आहेत आणि त्याच्याकडे जर प्रशासनाचं दुर्लक्ष असेल तर ही गंभीर बाब आहे. माननीय जिल्हाधिकारी यांनाही माझी विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या अधिकारामध्ये या सगळ्या विषयाची चौकशी करून कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही वरिष्ठांशी बोललं पाहिजे. ही मागणी माझी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे आहे. घोटाळा होण्याचं कारण काय आहे? 15-15, 20-20 वर्ष तेच अधिकारी त्याच टेबलला आहेत. हे संचालकांचे जवळचे नातेवाईक आहेत, चेअरमनच्या जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळं ही सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे. ज्या अधिकाऱ्यांना, ज्या कर्मचाऱ्यांना 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या सर्वांच्या सरसकट बदल्या झाल्या पाहिजेत आणि त्या तात्काळ जिल्हा बँकेच्या माध्यमातून कराव्यात अशी मागणी आपल्या माध्यमातून मी करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली. भर उन्हाळ्यात राजापूर बंधारा ओव्हरफ्लो. बंधाऱ्यावरून वाहत आहे 4 इंच पाणी. धोकादायक वाहतूक सुरू. तरुणाई लुटत आहे पोहण्याचा आनंद. सध्या कृष्णा नदी पात्रात शिरोळ बंधाऱ्यातून 250 क्युसेक आणि म्हैसाळ बंधाऱ्यातून 100 क्युसेकने पाणी लिकेजद्वारे राजापूर बंधाऱ्यात मिसळत आहे. दरम्यान पावसामुळे नदीपात्रातून शेतीपंपाचा उपसा बंद झाल्याने आणि तालुक्यात वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पहिल्यांदाच राजापूर बंधारा ओव्हरफ्लो होत आहे. महाराष्ट्र हद्दीतील हा शेवटचा बंधारा असल्याने कर्नाटक राज्याला या बंधाऱ्यातून पाणी सोडलं जात आहे. राजापूर बंधारा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 16 फुटांचे बर्गे टाकून पाणी अडवलं गेलं होतं. 4 दिवसांपूर्वी अज्ञाताकडून टॉपचे 40 बर्गे काढून पाण्यात टाकल्याची फिर्याद पाटबंधारे विभागाकडून नोंदवली गेली आहे. सध्या कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाणी मागणी संदर्भात तोंडी चर्चा केल्याचं समजतंय. दरम्यान या धोकादायक वाहतूक सुरू असल्यामुळे सदरची वाहतूक बंद करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, राजापूर. रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे. खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी. कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन.
असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज सन 2024-25 साठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश सुरू. भविष्यात करिअरच्या दृष्टीने रोबोटिक वर्गाचे अध्यापन करणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. मराठी सेमी इंग्रजी माध्यम डोनेशन शिवाय थेट प्रवेश. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट, क्रीडो अध्यापन साहित्याद्वारे अध्यापन करणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. ठळक वैशिष्ट्ये: इयत्ता 1ली ते 10वी सेमी इंग्रजी माध्यम, गणित, विज्ञान, 8वी पासून जेई व नीट तयारीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग, अबॅकस ट्रेनिंग, मार्शल आर्ट्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा. इयत्ता 10वी साठी 365 दिवस शाळा. इयत्ता 10वीचा 100% निकाल. 1000हून अधिक विद्यार्थी संख्या. एनसीसी, स्काउट गाईड. पहिल्या वर्गापासून संगणक प्रशिक्षण, संगीत प्रशिक्षण. प्रत्येक वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसेसची सोय. विशेष स्वाध्याय वर्ग, स्कॉलरशिप, MTS, BDS, TSE इत्यादी. विविध स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र तज्ज्ञ मार्गदर्शक. प्रत्येक वर्षी समर कॅम्पचे आयोजन. संपर्क ज्ञान प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी मिरज. मोबाईल नंबर 97 16 16 10 01. शाळेच्या वेळेत प्रवेश सुरू राहतील. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ मिरज. फोन 93 71 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश परिस्थिती तरी सरकार गांभीर्याने विचार करायला तयार नाही. राजू शेट्टी. सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. जनावरांना चारा मिळत नाही. वेळेवर मान्सून आला तरी सुद्धा ही परिस्थिती पुढील 2 महिन्यांपर्यंत राहणार आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. अशा परिस्थितीत कोणाला काही त्याचं गांभीर्य नाही. सरकार गांभीर्याने विचार करायला तयार नाही. सर्वसामान्यांची पाण्यासाठी वणवण होते आहे. जनावरं चाऱ्यासाठी टाहू फोडत आहे. सरकारला काहीच करायला तयार नाही आहे आणि ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. महाराष्ट्राचं पाणी वेगळं आणि कर्नाटकचं पाणी वेगळं आहे. त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना दिलेलं असताना ते जर आपलं पाणी अशा पद्धतीनं घेत असतील तर सरकार आपलं काय करतंय? सरकारने वेळीच कर्नाटक सरकारला इशारा दिला पाहिजे. कर्नाटक सरकारला जाब विचारला पाहिजे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या प्रकरणात सरकार नेभळटपणा दाखवत आहे. त्यामुळे कारण नसताना आमच्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडत आहे हे कानात घालून ऐका, असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला दिलेला आहे. बाईट. सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळी स्थिती आहे. जनावरांना चारा मिळत नाही आणि अगदी वेळेवर मान्सून आला तरी सुद्धा ही स्थिती अजून 2 महिन्यापर्यंत राहणार आहे. कारण पाऊस पडला तर लगेच दुसऱ्या दिवशी चारा तयार होत नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुणालाही त्याचं काही पडलेलं नाही. कुणी त्याचा गांभीर्याने विचार करायला तयार नाही. सर्वसामान्यांची पाण्यासाठी वणवण होते. जनावरच चाऱ्यासाठी टाहू पडत आहेत. सरकार काहीच करायला तयार नाही. ही अतिशय संतापजनक अशी गोष्ट आहे. एकतर महाराष्ट्राचं पाणी वेगळं आहे आणि कर्नाटकचं पाणी वेगळं आहे. त्यांच्या हक्काचं पाणी त्यांना दिलेलं असताना ते पाणी जर का अशा पद्धतीने घेत असतील तर महाराष्ट्र सरकार काय करते? आणि सरकारनं
वेळीच कर्नाटक सरकारला इशारा दिला पाहिजे, त्यांच्यावर संबंधितांच्यावर गुन्हेगार दाखल झालीच पाहिजे, पण कर्नाटक सरकारला याचा जाब विचारला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे प्रकार घडणार असतील तर मग सगळे नियम धाब्यावर बसून एक थेंब पाणी सोडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका सरकारला घ्यावी लागेल. कुठेतरी सरकार नेबळटपणा दाखवतं आहे आणि त्यामुळं कारण नसताना आमच्या शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर. संजय राऊत, आपल्या पक्षाची घराची काळजी करा, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, हे सर्वश्रुत आहे. प्रवीण दरेकर. सामनाच्या दाव्याला आम्ही काडी मात्र किंमत देत नाही. गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस आहे. 4 जून नंतर संजय राऊत यांचं थोबाड फुटलेलं दिसेल. योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे, हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितलेलं आहे. मोदी योगी असे चित्र उभे करू नका. संजय राऊत, आपल्या पक्षाची घराची काळजी करा. हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, हे सर्वश्रुत आहे. संजय राऊत भ्रमिष्ट झालेत आणि म्हणून अशा प्रकारचे शोधून काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर केलेला आहे. सामन्याच्या दाव्याला आम्ही काडी मात्र किंमत देत नाही. खरं म्हणजे गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस आहे. कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असताना सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्रजींनी आणखी विजय भक्कम व्हावा यासाठी काय योगदान दिले नागपूरवासियांना त्या ठिकाणी माहीत आहे. संजय राऊतांचं दुटप्पी बोलणं आहे. अगोदर बोलायचं विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचं प्रचारात उतरले. संजय राऊत नेमकं टीका करताना सुद्धा काय नेमकं हे निश्चित करून घ्या. 4 जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. कारण योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे, हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितलंय. त्याच्यामुळे मोदी योगी असं चित्र उभं करू नका. संजय राऊत, आपल्या पक्षाची आपल्या घराची काळजी त्या ठिकाणी करा. हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, हे सर्वश्रुत आहे. संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारचे शोधून काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न करतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अशा दोन्ही मतदारसंघात आमचे उमेदवार उभे राहणार. प्रकाश शेंडगे. आज ओबीसी बहुजन पार्टीची राज्य कार्यकारिणीची लोकसभेच्या नंतरची पहिली बैठक झाली. या बैठकीमध्ये सगळ्या उमेदवारांचे अनुभव आम्ही ऐकून घेतले. त्याप्रमाणे त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत की पुढची निवडणूक लढवताना कोणती काळजी घेतली पाहिजे, काय सुधारणा करायला लागणार आहेत, त्याही आम्ही ऐकून घेतल्या. आता पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका होत आहेत, त्यासाठी शिक्षक मतदार संघ आहेत. दोन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही निवडणुका आम्ही लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसा ठराव देखील पास झालेला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 288 मतदारसंघामध्ये मोठ्या ताकदीनं लढण्याचा निर्णय आमचा झालेला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अशा दोन्ही मतदारसंघात आमचे उमेदवार उभे राहणार आहेत. 70% पदवीधर ओबीसी समाजाचे आहेत, मागासवर्गीय आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे, पण आमचा इशारा आहे की प्रस्थापित सभांना दडपशाहीला बळी पडून जर ओबीसी विरोधात काही निर्णय केला तर मात्र ओबीसी समाज येणाऱ्या निवडणुकीत घराचा रस्ता सरकारला दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या उमेदवारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं आहे. आज ओबीसी बहुजन पार्टीची राज्य कार्यकारिणीची लोकसभेच्या नंतरची पहिलीच बैठक झाली. या राष्ट्रीय बैठकीमध्ये आज सगळ्या आमच्या उमेदवारांच्या अनुभव जे आहेत ते आम्ही ऐकून घेतले. त्याचप्रमाणे त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत की पुढची निवडणूक लढताना आम्हाला काय सुधारणा कराव्या लागणार आहेत, त्याही आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आता येणाऱ्या ज्या निवडणुका ज्या आहेत, एकतर आता पदवीधरची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी होत आहे. त्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघ आहेत. ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये शिक्षक आणि पदवीधर हे दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही लढायचा निर्धार त्या आजच्या बैठकीत झालेला आहे. असा ठरावसुद्धा या ठिकाणी पास झालेला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व 288 मतदारसंघामध्ये
त्या निवडणुका ताकदीनं लढण्याचा सुद्धा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आमचा झालेला आहे. हो, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात दोन्ही मतदारसंघात आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभा राहणार आहेत. आणि जर मतदाराचं बघितलं तर जवळपास 70% जे आहे ना ते पदवीधर जे आहेत ते ओबीसी समाजाचे आहेत, बहुजन समाजाचे आहेत, मागासवर्गीय समाजाचे आहेत. त्यात शिक्षक जरी बघितलं तर शिक्षक तर जवळ 80% हे ओबीसी आणि मागासवर्गीयाचे आहेत. कारण उच्चवर्णीयांचे जे काही शिक्षक होते ते आता त्या ह्याच्यातून बाहेर गेलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी आम्ही जर उमेदवार उभा केले तर आमच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे. पाटील यांनी शासनाला अल्टिमेटम दिलेलं आहे, ते उपोषण सुद्धा पुन्हा सरकारला दिलं असेल. त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिलं आहे, पण आमच्याही सरकारला इशारा आहे की जर तुम्ही ह्या प्रस्थापित समाजाच्या दडपशाहीला, हुकुमशाहीला बळी पडून जर ओबीसीच्या विरोधात काही निर्णय केला तुम्ही, तर मात्र ओबीसी समाज तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि भुईसपाटसुद्धा केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये ओबीसी फिरसा देणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. उष्माघाताने 25 मेंढ्या दगावल्या. वाघळीतील थरारक प्रकार. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी परिसरात मेंढपाळांनी चराईसाठी आणलेल्या 25 मेंढ्या या उष्माघाताने दगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेनं मेंढपाळांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे. अशात मेंढपाळांनी आज चाळीसगावचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेतली असता आमदार मंगेश यांनी मी तात्काळ प्रशासनाला पंचनाम्याबाबतचा निर्देश दिले आहेत. यावर मेंढपाळ यांनी त्यांचे आभार मानले. आम्ही राहणार जामदरीचे बाहेर गाव मेंढी चारण्यासाठी आलो. तर वाघळे गावाला आमचा वाडा असताना रान दिवस मेंढ्या चारतात फिरत होतो. तर आमच्याजवळ 30 ते 35 मेंढ्या उष्माघाताने घातक झाल्या. हो, त्या दृष्टीने आम्हाला आमदार साहेबांनी, तलाठी तात्याले, डॉक्टर साहेब आणि परत आणखीन तहसीलदारांनी साहेबांनी आम्हाला ही मदत केली. हो, त्याच्याबद्दल धन्यवाद. आमचा व्यवसाय हा मेंढी पालन असून आम्ही आमचा वाडा वाघळी या गावात आहे. आमच्या जवळपास 30 ते 35 मेंढ्या या उष्माघात या प्रकाराने दगावल्या असून तर आम्हाला त्याशिवाय दुसरा आधार नसतो. मेंढी पालन करूनच आमचं जीवन जगत असतो आम्ही. आणि ह्या मेंढ्या आमच्या अचानक काही नसताना एकदम अचानक असं जसं एक संकट येतं अशा प्रकारे आमच्यावर एक संकट आलेलं आहे. आणि आमदार साहेबांनी आम्हाला ह्या संकटासाठी काही मदत केली. शासनाकडून मदत करावा ही आमची एक विनंती आहे. आणि तरी आमदार साहेबांकडे पंचनामे करायला लावले आणि तहसीलदार परत तलाठी तात्या यांनी सर्वांनी याची दखल घेतली आणि आम्हाला मदत केली. डॉक्टर साहेबांनी ही याची दखल घेतली व आम्हाला ही मदत केली. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील विविध विकास कामांची केली पाहणी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नेहमीप्रमाणे बारामती तालुक्यातील विकास कामांचा पाहणी दौरा सुरू केला आहे. आज सकाळी सुरुवातीला अजित पवार यांनी आयुर्वेदिक महाविद्यालय येथे पाहणी केली आणि त्यानंतर प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या निवासस्थान नीरा फलटण, नवीन रस्ता, बारामतीमधील क्रीडा संकुल आणि त्यानंतर जवाहर बाग येथील कॅनॉल सुशोभीकरणाची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार करणार आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी शहर आणि ग्रामीण परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अजित पवार उपस्थित राहणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी. कांचीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. त्वरा करा, आजच भेट द्या. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज.
सन 2024-25 साठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश सुरू. भविष्यात करिअरच्या दृष्टीने रोबोटिक वर्गाचे अध्यापन करणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. मराठी सेमी इंग्रजी माध्यम डोनेशन शिवाय थेट प्रवेश. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट, क्रीडो अध्यापन साहित्याद्वारे अध्यापन करणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. ठळक वैशिष्ट्ये: इयत्ता 1ली ते 10वी सेमी इंग्रजी माध्यम, गणित, विज्ञान, 8वी पासून जेई व नीट तयारीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग, अबॅकस ट्रेनिंग, मार्शल आर्ट्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा. इयत्ता 10वी साठी 365 दिवस शाळा. इयत्ता 10वीचा 100% निकाल. 1000हून अधिक विद्यार्थी संख्या. NCC स्काउट गाईड. पहिल्या वर्गापासून संगणक प्रशिक्षण, संगीत प्रशिक्षण. प्रत्येक वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसेसची सोय. विशेष स्वाध्याय वर्ग, स्कॉलरशिप, MTS, BDS, TSE इत्यादी. विविध स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र तज्ज्ञ मार्गदर्शक. प्रत्येक वर्षी समर कॅम्पचे आयोजन. संपर्क ज्ञान प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय, मिरज, साईनंदन कॉलनी, मिरज. मोबाईल नंबर 971616 1001. शाळेच्या वेळेत प्रवेश सुरू राहतील. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या 6च्या 6 जागा विजयी होतील. गिरीश महाजनांचा छातीठोक दावा. घोडा मैदान समोर आहे. जळगाव लोकसभेच्या जागेबाबतच्या बातम्या निराधार गोष्टी आहेत. त्यामुळे आपण 4 तारखेला भेटू. जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभांमध्ये आमच्या उमेदवाराला सर्वात उच्चांकी आणि विक्रमी मतं मिळतील. लिहून घ्या, उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या 6च्या 6 जागा विजयी होतील. महायुतीच्या सर्वात जास्त जागा महाराष्ट्रातून निवडून येतील असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेला आहे. गिरीश महाजन म्हणाले, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. आम्हाला देशात स्पष्ट बहुमत मिळेल. मोठ्या मताने आमचे खासदार देशात निवडून येतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. देशवासियांनाही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं ठरवलेलं आहे. त्यानुसार तेच पंतप्रधान होतील असंही गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांच्या नितीन गडकरीबाबतच्या दाव्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, संजय राऊत यांचं डोकं तपासावं लागेल. आता तेवढंच राहिलेलं आहे. 4 जूनला निकाल लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयातच दाखल करावं लागेल. मला वाटतं ना, घोडा मैदान समोर आहे. आता अनेक लोक, अनेक सर्वे एजन्स्या इकडे असं होईल, तिकडे तसं होईल, 400 पार होतील, 450 होतील, 350 होतील. मला वाटतं किती दिवस राहिले, तर 4-5 दिवस राहिलेले आहेत. पण त्याची वाट बघावी आणि त्यावेळेला आपण बघू कोणाचं बाकीत खरं झालं, कोणाचं खोटं झालं. जळगाव लोकसभेचा एक अहवाल आहे, रिपोर्ट आहे की करण पवार या ठिकाणी विजय होतील असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे तुम्ही 5 लाखांच्या लीडचा अहवाल केला, आव्हान दिलं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आता सगळ्या या बातम्या किंवा हे सगळे निराधार सगळ्या गोष्टी, हे भविष्यकार, याच्यापेक्षा 4 तारखेला आपण भेटू ना. मग तुम्ही मला सांगा कोण निवडून आलं, कोण पडलं, म्हणून आपण बोलू त्या विषयात. तुमचा काय कौल सांगतो, जनतेचा कौल काय सांगतो? आता मी सांगितलं, जळगाव, रावेर, महाराष्ट्रात उच्चांक मतं राहतील आमची. जागा किती उत्तर महाराष्ट्रात? कुठे? सर्वच्या सर्व. आणि 6 जागा बीजेपीच्या आहेत. 6च्या 6 जागा निवडतात. लिहून घ्या, हे नोट करून घ्या. 6च्या 6 जागा सगळ्यात जास्त चांगला निकाल जो आहे राज्यामध्ये हा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी देईल. देशामध्ये काय मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. जोर आता तुम्ही भविष्यकारासारखं मला विचारतो का की हात बघा आणि सांगा जागा किती येतील म्हणून. आता तुम्ही बघा काय होतं. स्पष्ट बहुमत आम्हाला मिळेल मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी
खासदार आमचे निवडून येतील आणि मोदीजी या देशाचे पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि आपण जे म्हटलं की सुपर पॉवर, एक महाशक्ती म्हणून देशाला आपल्याला पुढे न्यायचं आहे, विकसित भारत करायचा आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व देशवासियांनी ठरवलेलं आहे की मोदीजींना पुन्हा पंतप्रधान या ठिकाणी करायचं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जळगाव. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांची पाहणी. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीत कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज प्रत्येक ठिकाणी जाऊन येथील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेत आहेत. त्यांच्यासोबत अनेक नेते देखील उपस्थित आहेत. नालेसफाईसाठी नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे. नागरिकांनी कचऱ्याचं योग्य नियोजन करावं. नदी नाल्यांमध्ये कचरा फेकू नये. मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन केले आहे. आज दिवसभरात मुख्यमंत्री JK केमिकल नाला, वडाळा मार्ग, कलवट, भक्ती पार्क, मोनोरेल स्थानक, वडाळा IMAX समोर, ATI नाला, ATI कंपाऊंड, VN पुरव मार्ग, चुनाभट्टी पूर्व विभाग, मिठी नदी, कास्टिंग यार्ड, अमेरिकन शाळेसमोर, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व विभाग, L मजास नाला, धोबी घाट, जनता कॉलनी, पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ, जोगेश्वरी विभाग, K पूर्व, दहिसर नदी, गावदेवी, CS लिंक रोड, दहिसर पश्चिम विभाग, आर उत्तर या परिसराच्या नालेसफाई मुख्यमंत्री पाहणी करत आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना सुरू आहेत. लोकप्रतिनिधी पाहणी करतात, ही चांगली गोष्ट आहे. पावसाळ्यात पाणी तुंबता कामा नये एवढी नालेसफाई गरजेची आहे. नालेसफाईच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. हा जावई शोध कोणी लावला? संजय राऊतांच्या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. नितीन गडकरींना पाडण्यासाठी मोदी, शहा, फडणवीस यांनी प्रयत्न केल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ह्या निवडणुका 20 मे रोजी झाल्या, मात्र त्यांना आज जाग आली. ते आतापर्यंत झोपले होते का? असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावलेला आहे. तत्कालीन सरकारनं तिजोरी साफ केली, पण मी आता नालेसफाई करत आहोत. कित्येक वर्षांपासून फक्त रस्त्यावरती करोड रुपये खर्च केले गेले. यांना सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवायला कोणी थांबवलं होतं असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे उमेदवार पाडण्यासाठी आपण यंत्रणेचा वापर केला असा आरोप सामना अग्रलेखातून आपल्यावर करण्यात आलेला आहे. महायुतीत सर्व नेते समन्वयानं काम करत आहेत. महायुतीत कुणी कोणाचे उमेदवार पाडण्यासाठी काम केलं नाही. उलट आम्ही महायुतीतील उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी अधिक सभा घेतल्या, अधिक प्रचार केला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये जे कुठेतरी आहे ते तुम्ही प्रत्येक मतदारसंघ फोडण्यासाठी 20 ते 25 कोटी रुपये खर्च केला असा देखील एक दावा करण्यात आलेला आहे. अजित पवार यांचे फोडण्यासाठी मतदारसंघ फोडायचा काय कर अरे एवढे दिवस का लावले आरोप करायला? आता 20 तारखेला इलेक्शन झालं ना, पण 20 तारीख झाली, आत्ता जाग आली का काय? अरे बा, आता नाले सफाई आम्ही करतोय. तिजोरी साफ करण्याची ज्यांना सवय आहे, आम्ही नाले सफाई तर करू द्या आम्हाला. इतके वर्ष एवढा मेट्रिक टन काढला, एवढं हे केलं आणि त्याच्या नावाखाली जी काय हातकी सफाई झाली ते आता ते आता त्याची चिंता आता त्यांनी आता आमच्यावर सोडावी नाले सफाईची. कारण नाले सफाई आम्ही गेल्या वर्षी हातात घेतल्यापासून बिलकुल पाणी नाही साचलं. सुदैवाने याही वर्षी साचणार नाही. आणि रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करायला कोणी थांबवलं तितके वर्ष? 3000 कोटी रुपये रस्त्याच्या कॉन्क्रिटी दुरुस्तीमध्ये 10-15 वर्षामध्ये घालण्याचं कारण काय ते आम्हाला सगळं माहीत आहे ना. रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये हे जर कॉन्क्रीटचे रस्ते 10 वर्षापूर्वी केले असते, तुमचे एवढे पैसे वाचले असते, लोकांचे बळी गेले नसते, लोकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला नसता. याचा हिशोब देणार की नाही? अजित पवार गटाचे जे उमेदवार होते त्यांना पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंनी यंत्रणा लावली आणि अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एक प्रकारे पैसे खर्च केले. हा जावई शोध कोणी लावला? अरे, आमची महायुती आहे आणि तुम्हाला सांगतो महायुती मजबूतीने काम करते.
निवडणुकांचा रिझल्ट 4 तारखेला येईल, तेव्हा कळेल सगळ्यांना दूध का दूध, पाणी का पाणी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. डोंबिवली आमोदान कंपनीचे NDRF टीमकडून शोधकार्य थांबवले. पोलीस, MIDC, अग्निशमन दल तसेच महानगरपालिकेकडून ढिगारा काढण्याचं काम सुरू. अजून मोठ्या प्रमाणात रासायनिक द्रव्य घटनास्थळी असल्याने अतिशय सावधतेनं काम सुरू आहे. परिसरातील रासायनिक ढिगारा तळोजा येथे नेण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी पुढील प्रक्रिया केली जाणार. तर आज 4थ्या दिवशी देखील नातेवाईक आशेने कंपनी परिसरात आले आहेत. कर्मचारी बेपत्ता आहेत किंवा त्यांची ओळख पटली नाही, त्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाईक फिरत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई. खामगाव शेगाव रोडवर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे थांबलेल्या बसवर धडकली टपरी. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे गेल्या तासाभरापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. तर धुळे शेगाव ही बस खामगाव येथून शेगावकडे जात असताना अचानक जोरदार वादळी वारा आल्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. वारा जोरदार असल्यामुळे रोडच्या कडेला असलेली टपरी बसवर धडकल्याने एक प्रवासी किरकोळ जखमी झालाय, तर यामध्ये बसचं नुकसान झालं आहे. आम्ही खामगावहून निघालो शेगावच्या दिशेने. अचानक वारा आणि पाऊस चालू झाला. गाडी ड्रायव्हरने साईडला लावली, तेवढ्यात ती साईडला पडलेली टपरी आमच्या गाडीसमोर येऊन धडकली. कुठून कुठे चालले ती बस? धुळ्याहून शेगाव. धुळे ते शेगाव. किती वाजता निघाले? धुळ्यावरनं 12:30 वाजता. कशा प्रकारचा पाऊस सुरू होता? पाऊस इथंच खामगावहून निघाल्यावर चालू झाला. वारा चालू झाला जोरात. मग ड्रायव्हरनी साईडला गाडी लावली, तेव्हा ती टपरी खालून येऊन गाडीवर आदळली. यामध्ये कोणी काही नाही, प्रवाशांना काही कोणाला लागलेलं नाही. एक प्रवाशाला थोडंसं किरकोळ जखम झाली होती. ते बाबा म्हणे मी जातो म्हणे, दुसऱ्या गाडीत गेले ते बाबा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बुलढाणा. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे, खास लग्न बसतावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी. कांचीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज सन 2024-25 साठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश सुरू. भविष्यात करिअरच्या दृष्टीने रोबोटिक वर्गाचे अध्यापन करणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. मराठी, सेमी इंग्रजी माध्यम, डोनेशन शिवाय थेट प्रवेश. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट, क्रीडो अध्यापन साहित्याद्वारे अध्यापन करणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. ठळक वैशिष्ट्ये: इयत्ता 1ली ते 10वी सेमी इंग्रजी माध्यम, गणित, विज्ञान, 8वी पासून JEE व नीट तयारीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक, ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग, अबॅकस ट्रेनिंग, मार्शल आर्ट्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा. इयत्ता 10वी साठी 365 दिवस शाळा. इयत्ता 10वीचा 100% निकाल. 1000हून अधिक विद्यार्थी संख्या. NCC, स्काउट गाईड. पहिल्या वर्गापासून संगणक प्रशिक्षण, संगीत प्रशिक्षण. प्रत्येक वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसेसची सोय. विशेष स्वाध्याय वर्ग, स्कॉलरशिप, MTS, BDS, TSE इत्यादी. विविध स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र तज्ज्ञ मार्गदर्शक. प्रत्येक वर्षी समर कॅम्पचे आयोजन. संपर्क ज्ञान प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी मिरज. मोबाईल नंबर 971616 1001. शाळेच्या वेळेत प्रवेश सुरू राहतील. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची.
ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करवून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजी साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये. तम्मनगौडा रवी पाटील हेच भाजपचे उमेदवार. जत तालुक्यातील भाजप नेते पदाधिकाऱ्यांची भूमिका. भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख आणि केंद्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाचे संचालक तम्मनगौडा रवी पाटील हेच भाजपचे आमदारकीचे उमेदवार असतील. त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, अशी भूमिका जत तालुक्यातील भाजपचे विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत मांडली. लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक मंडळी लागली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील भाजपच्या विविध नेते पदाधिकाऱ्यांची बैठक आज येथील भाजप वॉर रूममध्ये झाली. या बैठकीला शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निवृत्ती शिंदे, जत नगरपालिकेचे माजी सभापती टिमूभाई एडके, सरपंच परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष बसवराज पाटील, बाजचे माजी सरपंच संजय गडदे, भाजप शेतकरी आघाडीचे प्रमुख हनुमंत गडदे, राजू पुजारी आसंगी, तुर्कचे सरपंच मीरासाहेब मुजावर, कुंभारीचे माजी उपसरपंच प्रदीप जाधव, जाडर बोबलाचे उपसरपंच प्रकाश काटे आदी उपस्थित होते. निवृत्ती शिंदे म्हणाले की जत तालुक्याला उच्च शिक्षित, अभ्यासू आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत वजन असलेला नेता तम्मनगौडा रवी पाटील यांच्यासारखा आमदार गरजेचा आहे. रवी पाटील यांच्याकडे कोणतीही सत्तेची सूत्रे हातात नसताना थेट केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाच्या संचालक पदापर्यंत झेप घेतली. जत तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याच्या दृष्टीने त्यांनी दमदार पाऊल टाकलेलं आहे. आता जत तालुक्यातील ऊस तोडणी मजुरांचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी जत तालुक्याचा कृषी आणि औद्योगिक विकास करण्याचा संकल्प तम्मनगौडा रवी पाटील यांनी केला आहे. रवी तम्मनगौडा पाटील यांना उमेदवारी मिळावी भाजपकडून या मागणीसाठी आज आम्ही इथं आमचं मनोगत व्यक्त करत आहे. आज गेल्या आम्ही 40-45 वर्षापासून जतचं राजकारण हे केवळ पाण्यावरच चाललेलं आहे. आता बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. आज सुशिक्षित बेकारांची संख्या वाढलेली आहे. त्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये उद्योग वाढावे ह्यासाठी MIDC सारखे प्रकल्प व्हावेत आणि तरुणांना हाताला काम मिळायला पाहिजे आणि उर्वरित पाण्याचं काम ते पण करते. आज तम्मनगौडांना आम्ही जवळून पाहतोय. ते एक पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. आज पक्षाचं काम करत आहेत. आम्ही शिवसेनेचं काम करत असताना सुद्धा आम्ही त्यांच्या कामावर प्रभावित होऊन एक तडफडणारा तरुण युवक आहे आणि त्यांच्या 3 पिढ्या आज समाजकार्यामध्ये आलेल्या आहेत की बाबा त्यांनी निवडून यावं, काहीतरी करावं ह्या उद्देशाने त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये उतरत नाही. त्यांनी केवळ समाजकार्य व्हावं, लोकांना, तरुणांना नोकऱ्या मिळावी, उद्योग वाढावे ह्या दृष्टीनं तम्मनगौडासाठी आम्ही उमेदवारीसाठी आग्रही धरणार आहे. भविष्य आज आम्हाला मंत्रालयापर्यंत जाऊ द्या. कुठल्याही जेव्हा भाजपकडून तेव्हा तम्मनगौडा साहेबांनी उमेदवारी मागणी केली ती उमेदवारी आहेच, तरी अनेकदा आपण मागणी करून कामाला सुरुवात करतात. त्यावेळेला जत नगरपरिषद तम्मनगौडा साहेबांच्या नेतृत्वाखाली 2 कोटी रुपये आले. त्यातलं आज तागात 40 पत्रकार भवन नव्हतं, ते पत्रकार भवन झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज उद्यानं 45 लाख रुपये आणि आता 4 कोटी रुपये जे येणार आहे त्यातून विशिष्ट 14 समाजाला आपण सभागृह धरलं. तर त्या छोट्या मोठ्या समाजाकडे कोण बघत असतो आणि आज रवी तम्मनगौडा यांच्या नेतृत्वाखाली आपण पाठपुरावा करून जत शहराची भुयारी गटार 160 कोटीची ती आज फाईल DMA साहेबांकडे असून पंकज कुंजमन साहेब त्यांच्याकडे आचारसंहिता झालं, ते मंत्रालयात जाईल. नंतर आपण 2,500 घरांचं प्रकल्प तयार केलेलं. आता ती 70% काम झालेलं आहे. पाणीपुरवठी फाईल झालेली आहे. पाणीपुरवठी 84 कोटी रुपये पाईपलाईन आहे, ते आता DMA साहेबांकडे आहे. 160 कोटीची गटर भुयारी गटर आणि आता 4 कोटी रुपये येणार आहे. असे एकूण आपल्याला 170 कोटी रुपये येणार आहे.
आणि पूर्ण जत शहराच्या विकासाला जेवढा निधी लागेल तर जर पाणी आलं तर पुढचे 35 वर्ष शहराला पाणी पुरणार, म्हणजे काही राहणार नाही. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून रवी तम्मगोडा साहेबांना उमेदवारी मिळावी त्यासाठी आम्ही पक्षाला मागणी करू. आता उमेदवारी जाहीर झाले जमाच आहे तर त्याने आणण्याच्या पक्षानं ग्रीन सिग्नल दिला, आणण्याचा देऊन आम्हाला कामास सुरुवात करणार आहेत. पक्ष उमेदवार तम्मगोडा साहेबांना आमदार म्हणून निवडून आणण्याची जिम्मेदारी आम्ही सर्व बहुजनातून घेतल्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जत. बंगळूर भगत की कोठी एक्सप्रेसला सांगली कराडमध्ये थांबा नाकारला. बंगळूर भगत की कोठी या उन्हाळी विशेष एक्सप्रेसला एकूण प्रवासात 37 थांबे मंजूर झालेले असताना सांगली आणि कराड या उच्च उत्पन्नाच्या स्थानकावर थांबा नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रवासी संघटनांमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांच्याकडे या प्रकरणी संघटनांनी तक्रार केली आहे. पुणे विभागीय प्रवासी सल्लागार समितीने याबाबत केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की बंगळूर भगत की कोठी एक्सप्रेस क्रमांक 06587 06588 या वातानुकूलित गाडीला सांगली आणि कराडचा थांबा नाकारण्यात आला आहे. या गाडीच्या मार्गावरील 37 स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. मात्र पुणे विभागातील सांगली आणि कराड या जास्त उत्पन्न देणाऱ्या 2 स्थानकांवर थांबा दिला गेला नाही. सांगली आणि कराडच्या तुलनेत कमी उत्पन्नाच्या 25 स्थानकांवर या गाड्या थांबतात. सांगली आणि कराडच्या जनतेवर हा अन्याय आहे. राजस्थान AC ट्रेन क्रमांक 19668 साठी सांगली थांब्याचे प्रतिफेरी उत्पन्न 1 लाख रुपये आहे. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसचे सांगली स्टेशनचे दैनंदिन उत्पन्न 1.2 लाख रुपये आहे. सांगली स्थानकातील मुंबई गाड्यांचे प्रति ट्रिप उत्पन्न 80,000 रुपये प्रतिफेरी इतके आहे. कराड स्थानकाचे विविध गाड्यांचे प्रति ट्रिप उत्पन्न सरासरी सुमारे 50,000 रुपये आहे. हे उत्पन्न रेल्वेच्या लेखी खूप चांगले आहे. त्यामुळे या गाडीला सांगली आणि कराड स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी समितीचे सदस्य गोपाल तिवारी यांनी केली आहे. बंगळूर भगत की कोठी या उन्हाळी विशेष वातानुकूलित रेल्वे गाड्यांना मोठे उत्पन्न देणाऱ्या सांगली आणि कराड रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला नसल्यामुळे सांगली आणि कराड भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवासी संघटनांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. सांगलीच्या स्थानकावर वारंवार असा अन्याय का केला जातो असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. सांगलीच्या दुष्काळ निधीवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा, सुनील फराटे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनामत खात्यातून दुष्काळग्रस्तांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ बडतर्फची कारवाई झाली पाहिजे. तसेच 2 कोटींहून अधिकचा घोटाळा होत असताना अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांच्यावरील फौजदारी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. स्वतंत्र भारत पक्षातर्फे दिलेल्या निवेदनात म्हटलंय की जिल्हा मध्यवर्ती बँक ही अग्रगण्य बँक आहे. जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक यांचे सर्व व्यवहार आणि ठेवी या बँकेत आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्था म्हणजे साखर कारखाने, सूतगिरण्या, प्रक्रिया संस्थेसह इतर सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य देते. म्हणूनच या बँकेला जिल्ह्याची अर्थवाहिनी संबोधली जाते. जिल्हा बँकेकडे दुष्काळ, अतिवृष्टी आणि पीक विमा भरपाईचा निधी शासनाने दिला आहे. हा निधी त्यावेळी शेतकऱ्यांच्या खाती जमा न करता तो अनामत खाती शिल्लक ठेवलेला आहे. या निधीवर बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे. याबाबतची व्याप्ती पाहता अपहारित रक्कम अंदाजे 6 ते 7 कोटी असल्याचं दिसून येत आहे. अपहाराची व्याप्ती पाहता रक्कम अंदाजापेक्षा कितीतरी पटीने वाढण्याची शक्यता आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून बँकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. या बँकेकडे फार मोठ्या प्रमाणात अपहार, गैरव्यवहाराची प्रकरणे घडत आहे. शासकीय निधी परत न केल्याप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे केली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून दुष्काळग्रस्त व पूरग्रस्त तसेच विविध घटकांसाठी निधी आलेला होता. हा निधी कोट्यावधी रुपयाचा होता. यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अपहार केलेला आहे.
ह्या अपाराची रक्कम साधारण 6 ते 7 कोटी रुपयेपर्यंत जाईल अशी शक्यता आहे. सर्व शाखांची तपासणी केली तर हीच रक्कम 25 ते 30 कोटी रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या वतीने याबाबत चौकशीचा फार्स चालू केलेला आहे, पण स्वतंत्र भारत पक्षाची स्पष्ट मागणी आहे की सहकार विभागाच्या वतीने ह्या सर्व प्रकाराचे चाचणी लेखापरीक्षण करण्यात यावे व संबंधितांवर गुन्हे दाखल करावे. या संदर्भात आम्ही सहकार आयुक्त पुणे तसेच जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे निवेदन दिलेले आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. सांगलीत लोकसभा निकालापूर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीत नेत्यांच्या कुरघोडी. सांगली लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ येऊ लागल्याने बंडखोरी आणि गद्दारी केलेल्या नेत्यांकडून कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. महाविकास आघाडी अथवा महायुतीचा उमेदवार पराभूत झाला तर त्याचे कापर आपल्या डोक्यावर नको, यासाठी प्रत्येक नेत्याने सहकारी नेत्यांवर चिखलफेक सुरू केले. आपल्या पक्षातील विधानसभेसाठी प्रतिस्पर्धी असल्याने विरोधकाला कशी छुपी मदत केली, कशी गद्दारी केली, या आरोपांची राळ उडवून जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न आघाडी आणि महायुतीतील नेत्यांकडून सुरू आहे. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना विशाल पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली. उद्धव सेनेचा जिल्ह्यात एकही आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक नसताना दुहेरी महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी आघाडी धर्म पाळण्यासाठी केवळ व्यासपीठावर उपस्थितीची औपचारिकता दाखवली. मात्र काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उघडपणे विशाल पाटील यांचं काम केलं. निवडणुकीनंतर 20 मे रोजी प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम, शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि विशाल पाटील यांच्या उपस्थितीत स्नेहभोजन मेळावा सोमवारी झाला. त्यावरून उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी काँग्रेसचा स्नेहभोजन मेळावा हा गद्दारीचा पुरावा असून काँग्रेसने शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, बंडखोर विशाल पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई करण्याची मागणी केली. मात्र आम्ही आघाडी धर्म पाळला असल्याची सर्वासर्व पृथ्वीराज पाटील यांनी केली. दरम्यान महायुतीच्या वतीनं खासदार संजय पाटील आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी महायुतीचं काम केलं नसल्याच्या आरोपाची चौकशी करणार असल्याचं निशिकांत पाटील यांनी सांगितलं. मात्र याच निशिकांत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांना मदत केल्याचा आरोप भाजपचे जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक आणि शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी निशिकांत पाटील यांचे समर्थक पुढे आले आहेत. अशा पद्धतीने महाविकास आघाडी आणि महायुतीतील राजकीय नेत्यांनी विधानसभा डोळ्यास पुढे ठेवून एकमेकांवर अपयशाचे खापर फोडण्यास निवडणूक निकालापूर्वी सुरुवात केली. सांगली, हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात नेत्यांच्या पक्षांतर्गत कुरघोड्या सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. गुवाहाटीला जायच्या वेळी मी उद्धव ठाकरेंना फोन केला, पण त्यावेळी त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती. बच्चू कडू. गुवाहाटीला जायच्या वेळी मी उद्धव ठाकरेंना फोन केला, पण त्यांनी फोन उचलला देखील, पण त्यावर ते बोलू शकले नाहीत, कारण तेव्हा त्यांची मानसिकता नव्हती. या निवडणुकीत एक पाहिलं तर भाजपपासून ते काँग्रेसपर्यंत अनेक राष्ट्रवादीच्या बॅनरवर देखील बाळासाहेबांचा फोटो होता. राजकारणात कोणाचा दुश्मन नसतो, कोणाचा भाऊ नसतो. राजकारणात जर तरला महत्त्व नसतं. सट्टा बाजारात भाव कोणाचेही असले तरी निवडणूक आम्हीच जिंकणार आहोत. निकाल आमच्या बाजूने लागेल याची आम्हाला खात्री आहे. 4 तारीख ही प्रहारची आहे. आम्ही निवडणूक जिंकणार आहोत. लहान लेकराला जरी विचारलं तरी ते सांगणार की नवनीत राणा या निवडणुकीत पडणार आहेत आणि त्यांना रवी राणाच पाडणार आहेत. रवी राणांनी 2 वर्ष तोंड जरी बंद ठेवले असते तरी निकाल वेगळा लागला असता, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले. आणि तेव्हा त्यांची मानसिकता नव्हती, कारण तेव्हा बरेच आमदार सगळे जाऊन तिकडे पोहोचले होते. म्हटलं आपण जाताना एक फोन केला पाहिजे, आणि त्यांनी फोन उचलला, बोलले, पण त्याच्यावर काही ते बोलू शकले नाही आणि मग मी फोन ठेवून दिला. आजही कसे संबंध आहेत मातोश्रीसोबत? संबंध कसे आहे म्हणजे आमचे काही धुऱ्याचे भांडणं नाही आहे, घराचे भांडणं नाही आहे, राजकीय आहे. राजकारणात तुम्हाला माहीत आहे का, या 5 वर्षात जर आपण पाहिलं
तर एक कॉमन गोष्ट पाहिली, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सगळेच्या बॅनरवर होता. म्हणजे एक तुम्हाला मानावं लागेल का ते काँग्रेसच्या बॅनरवर बाळासाहेब होते, राष्ट्रवादीच्या बॅनरवर होते, दोनही राष्ट्र याच्यावर होते. राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसते, भाऊ नसतं, सगळा सोयरा नसतं. हे कित्येक काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्याच शहाजीराजांचे चुलत भाऊ आदिलशाहीसोबत लढत होते, त्यांच्यासोबत शहकटश करत होते. फार 300 त्याच्या अगोदर जर रामायण पाहिलं, महाभारत पाहिलं तर कोण कुठं आपण जर पाहिला तर राजकारण हा जनतेनं फार मनावर घ्यायची गोष्ट नाही आहे. जनतेनं मतदानाच्या वेळेस मनावर घेतलं पाहिजे. कोण कुठं बसलं, याच्यासाठी कोण आमच्यासाठी काय करतं हे डोक्यावर घेणं गरजेचं आहे. नेमकं जनता ते विसरतं आणि कोण कुठं बसलं एवढं डोक्यात ठेवतं. मला वाटते आपल्यासाठी कोण चांगलं आहे, आपल्यासाठी कोण चांगलं करू शकतं, काय केलं म्हणजे आम्हाला आमची परिस्थिती सुधारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. भाऊ, सट्टा बाजाराचे भाव आले आणि काही सर्वेसुद्धा आले. बळवंत वानखडे यांच्या बाजूनं सर्व सांगतोय. काँग्रेसचे बळवंत वानखडेंना 60 पैसे तर नवनीत राणेंच्या उमेदवारीला ₹1.30 भाव आहे. तुम्हाला काय वाटते कोण विजय होणार? भाव कोणाचे जरी असले तर निवडणूक आम्हीच मारली आहे. पूर्ण निवडणूक आम्ही जिंकली आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही जे काही मुद्दे घेऊन लोकांच्या समोर गेलो, पुऱ्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचारात नव्हता, मजूर प्रचारात नव्हता आहे, कामगार नव्हता आहे. आपण पाहतोय ही मुद्दे आम्हाला न्यायचे होते आणि ते व्यवस्थितपणे आम्हाला नेता आले. त्यांना निवडणूक आम्ही जिंकलेली आहोत. आता टेक्निकल काय निकाल लागते ते माहीत नाही. सट्ट्या बाजारात कोणाचे जरी भाव असले तर या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही मात्र आमची जे काही आम्ही जे काही मांडणी केली प्रचारामध्ये त्या मुद्द्याबाबत आमची जे काही उद्देश होता का निवडणुकीमध्ये धर्मजातीच्या नंतरसुद्धा शेतकरी, मजूर आणि या कष्ट करणाऱ्यांचे मुद्दे निवडणुकीत चर्चेत आले पाहिजे. तो आम्ही प्रभावीपणे नेऊ शकलो, लोकांपर्यंत नेले, महाराष्ट्रापर्यंत नेला आणि त्याच्यात आम्ही जिंकलो आहे. तुम्ही वारंवार म्हणतो की मला बदला घ्यायचा, कारण का ज्या पद्धतीने गुवाहाटीचा आरोप केला होता, खोक्याचा आरोप केला होता, वारंवार राणा तुमच्याबद्दल वादग्रस्त बोलत होते. 4-5 गोष्टी आहे. फक्त एकट्या राणामुळेच आपण उभं राहिलो असं नाही आहे. एकतर आम्ही रंगपंचमीच्या वेळेस भिंत रंगवता आपण एक स्लोगन केलं होतं, निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला. ते पण आम्हाला न्यायचं होतं. एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये आमची काय ताकद आहे, आम्ही कशा पद्धतीनं बाजी पलटू शकतो ते अजूनही मतपेटीत आहे, बंद आहे. आणि आज जरी बाजारात ते भाव असेल पण निकाल मात्र आमच्या बाजूनं लागेल याची आम्हाला खात्री आहे. म्हणून हे बाजारभाव जे आहे सट्ट्यातले हे सगळे विचारून आहे, मतपेटीतले नाही आहे. मतपेटीतले भाव आमचे राहील. ते त्या 4 तारीख ही प्रहारची राहणार आहे आणि ते जिंकणार भाऊ आम्ही. अडसूळसुद्धा काल म्हणला की नवनीत राणांचा पराभव होणार. आता हे तर तुम्हाला लहान पोराले जरी विचारलं पण ते पण सांगणार आहे का नवनीत राणा यावेळेस पडणार, राणाच पाळणार, त्यांना रवी राणाच पाळणार आहे, त्यांच्याच प्रवृत्तीमध्ये पडणार आहे. आणि हे काही सांगायची गरज नाही आहे. मला वाटते रवी राणानं किमान 2 वर्ष तोंड जरी चूप ठेवलं असतं तरी कदाचित रिझल्ट वेगळे राहिले असते. नवनीत राणांचा पराभव होणार. आता काय सांगावं लागतं ते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती. रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी. कांचीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन. असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट. जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान व प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज. सन 2024-25 साठी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश सुरू. भविष्यात करिअरच्या दृष्टीने रोबोटिक वर्गाचे अध्यापन करणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. मराठी, सेमी इंग्रजी माध्यम, डोनेशन शिवाय थेट प्रवेश. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट, क्रीडो अध्यापन साहित्याद्वारे अध्यापन करणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा. ठळक वैशिष्ट्ये.
इयत्ता 1ली ते 10वी सेमी इंग्रजी माध्यम, गणित, विज्ञान, 8वी पासून जेई व नीट तयारीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग, अबॅकस ट्रेनिंग, मार्शल आर्ट्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, इयत्ता 10वी साठी 365 दिवस शाळा, इयत्ता 10वीचा 100% निकाल, 1000हून अधिक विद्यार्थी संख्या, एनसीसी, स्काउट गाईड, पहिल्या वर्गापासून संगणक प्रशिक्षण, संगीत प्रशिक्षण, प्रत्येक वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय, विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कूल बसेसची सोय, विशेष स्वाध्याय वर्ग, स्कॉलरशिप, MTS, BDS, TSE इत्यादी. विविध स्पर्धा परीक्षांसाठी स्वतंत्र तज्ज्ञ मार्गदर्शक, प्रत्येक वर्षी समर कॅम्पचे आयोजन. संपर्क ज्ञान प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय, मिरज, साईनंदन कॉलनी, मिरज. मोबाईल नंबर 9716161001. शाळेच्या वेळेत प्रवेश सुरू राहतील. अभ्यासाचा पाया चांगला असेल तर मुलांचं शैक्षणिक करिअर उत्तम घडतं. म्हणूनच तुमच्या पाल्यासाठी निवड करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूलची. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल इथलं आनंदी वातावरण मुलांना उत्साही ठेवतं. मुलांच्या हेल्थ चेकअप बरोबरच योगा आणि मेडिटेशन करून घेतलं जातं. शिवाय स्केटिंग, जिम्नॅशियम आणि नृत्याचं प्रशिक्षण सुद्धा. डिजिटल क्लासरूम, रोबोटिक टॉयज आणि किड्स लायब्ररी सुद्धा. क्लासिफाईड प्रोफेशनल टीचर्स आणि बस सुविधा. प्रत्येक महिन्याला विविध संस्थांना भेटी. तसंच फक्त पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकांमधून शिक्षण देणारं पहिलं स्कूल. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर KG साठी ऍडमिशन सुरू. ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल, भिडे मूकबधीर विद्यालय कॅम्पस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, मिरज. फोन 9371 99 11 99. मग आजच आपल्या पाल्याचं ऍडमिशन निश्चित करा ब्राईट फ्युचर इंटरनॅशनल प्री स्कूल मध्ये.